नमस्कार. माझं नाव सुधीर जोगळेकर आणि मी आज जी कहाणी आपल्याला सांगणार आहे त्याचं नाव आहे कस्टमर. आत्तापर्यंत मला खूप अभिमान वाटत होता की एका रचनात्मक आणि चांगल्या प्रोजेक्टमध्ये मी काम करतोय आणि तिथेच एक सामान्य मनुष्य हे दुसरं तिसरं काही नसून एक रियालिटी शो आहे असं म्हणतोय. रंगीला हा चित्रपट तुम्ही किंवा ज्याने कोणी बघितला असेल त्यांना त्यातल्या दिग्दर्शकाचं पात्र नक्कीच आठवत असेल. गुलशन ग्रोवरने त्याचा अभिनय केला होता. हा दिग्दर्शक म्हणतो, माझे चित्रपट मुळी भारतीय प्रेक्षकांसाठी नाहीतच, मी फक्त हॉलिवूडसाठी चित्रपट बनवतो. चित्रपटात काही फार इंटरेस्टिंग दृश्य आहेत. चित्रपटाच्या नायिकेला चित्रपटाची गोष्ट संवाद ऐकायला बिलकुल वेळ नाही. जेव्हा तिचा मूड थोडाही बदलतो तेव्हा तिची आई सरळ येते आणि आज्ञा करते, पॅकअप. दिग्दर्शक निराश होतो आणि असहाय्य होऊन म्हणतो, हॉलिवूडमध्ये नायिकांच्या आया त्यांच्या आजूबाजूला अशा वावरत नसतात. या अशा आया आजूबाजूला असताना महान चित्रपट कसा काय बनवायचा. दुसऱ्या एका दृश्यात तो प्रोडक्शन मॅनेजरला बस मिळेल का असं विचारतो. एका दृश्यासाठी काटकसर करणं हे प्रोडक्शन मॅनेजरचं कर्तव्य असल्याने तो विचारतो, बस नाही आहे, ऑटो रिक्षा चालेल. आता मात्र दिग्दर्शक वैतागतो आणि म्हणतो, बस ऐवजी रिक्षा दाखवून चित्रपट चांगला कसा काय बनणार. मला पाहिजे बस, फक्त बस. त्या चित्रपटात उर्मिला, जॅकी, आमिर अशी अनेक मोठी नटमंडळी असली तरी एक छोटंसं कॅरेक्टर आहे सामान्य माणसाचं. गर्दीतला असतो तो. त्याला फारसे संवाद नाहीत, फक्त चेहऱ्यावर एक्सप्रेशन, भावभावना. स्थळ आमच्या कंपनीची इनोव्हेशनची साईट आणि तिथली मीटिंग. एक प्रिमायसेस आम्ही घेतले होते आणि त्याचं रिनोव्हेशन किंवा इनोव्हेशन करायला आम्ही तिथे पोचलो. भरत इंजिनियर वयवर्षे 50, भूषण इंजिनियर वयवर्षे 25 आणि मी मुंबईहून पुण्याला एका विभागीय कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी तिकडे गेलो. तेव्हा आमच्या लक्षात आलं की अतिशय गजबजलेल्या अशा लक्ष्मी रोडवर हे कार्यालय आहे, 6000 फुटांचं. आम्हाला खरंच उत्सुकता वाटत होती की काय बरं नवीन करता येईल आणि रचनात्मक सुंदर ऑफिस कसं काय बनवता येईल. एक चांगलं छान प्रोजेक्ट बनायच्या सगळ्या शक्यता तिथे होत्या. मुख्य आर्किटेक्ट दीक्षित होते आजारी, त्यामुळे त्यांची सहाय्यक रेखा, तिच्याकडे मीटिंगची सूत्र होती. या मीटिंगला रेखाशिवाय आमच्या कंपनीचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर प्रशांत एवढी मंडळी हजर होती. शिवाय आणखीन एक व्यक्ती साईटवर होती. लेदर जॅकेट, बाकदार मिशी ठेवणारी ही व्यक्ती नव्या कोऱ्या टाईल्सच्या बॉक्सेसवर बसलेली होती. माझा असा समज झाला की ही कोणी सिक्युरिटी सुपरवायझर वगैरे आहे. त्याच्या शर्टावर बॅच होता, चंदन, तोंडात सिगरेट होती, मिंटची. दुपारी 12:15 वाजता मीटिंग सुरू झाली. मी एका छानशा प्रोजेक्टची अपेक्षा घेऊन इथे आलो आहे. मी मीटिंगला सुरुवात केली आणि बजेट, सँक्शन्स, कुठल्या नवीन गोष्टींचा समावेश त्यामध्ये करता येईल यावर संवाद सुरू केला. सगळेजण त्यात भाग घेत होते, चंदन सोडून. त्याचा चेहरा पूर्णपणे भावना विरहित होता. साधारण 12:30 वाजता ज्या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये हे ऑफिस होतं त्याचा सेक्रेटरी उगवला आणि कॉन्ट्रॅक्टरला म्हणजे प्रशांतला विचारू लागला की काल रात्री टाईल्स आणि इतर सामान उतरवून घेताना त्याचे वर्कर्स पूर्णपणे प्यालेले होते, असं का. सॉरी सर, माफ करा, म्हणजे पुण्याचे लेबर मुंबईच्या लेबरसारखे शिस्तीचे नसतात हो. मुंबईत मला काही त्रास होत नाही साहेब. काल रात्रीच्या वेळी मला हेच लेबर मिळाले. तुम्हाला माहिती आहे, मी फक्त रात्रीच्या वेळीच माल उतरवून घेऊ शकतो. आता ते काम करायच्या आधी दारू पितील किंवा प्याल्यानंतर काम करतील ह्याची मला काय कल्पना साहेब. हे मी काय ऐकत होतो. मुंबईचे कामगार शिस्तप्रिय आणि कामावर असताना दारू न पिणारे. बापरे. अगदी प्रथमच
चंदनच्या चेहऱ्यावर काही भाव उमटले. जणू काय त्याला सुद्धा पुण्याच्या लेबरवर दिलेली प्रतिक्रिया आवडली नसावी. पण त्या बाबीवर पुढे फारशी चर्चा झाली नाही. का ते माहीत नाही, पण रेखा अतिशय पुस्तकी अशा प्रकारची वास्तुशास्त्रज्ञ होती. कदाचित तिचा हा पहिलाच मोठा प्रोजेक्ट असावा. नाही म्हणजे तिने एक बँकेचं प्रोजेक्ट केलं होतं असं ती म्हणाली होती. कॉन्ट्रॅक्टरने कसं वागावं याची तिच्याकडे एक भली मोठी यादी होती. नियम नंबर 1, साईटवर सुपरवायझर अख्खा दिवस उपलब्ध व्हावा. मी कधीही साईटवर येईन. कॉन्ट्रॅक्टर प्रशांतने अशी बरीच प्रोजेक्ट केली होती. त्यामुळे थोडंसं गमतीत आणि थोडंसं गंभीरपणे तो तिला म्हणाला, मॅडम चुकून सुपरवायझर तुम्ही यायच्या वेळेसच मार्केटमध्ये गेला असला तर. रेखा ठाम होती. त्याला उपस्थित राहावं लागेल. मीटिंगमध्ये एकदम शांतता पसरली. जणू काही चर्चा या एकाच मुद्द्यावर अडकून बसणार होती. आमच्या कंपनीचा अधिकारी भूषण म्हणाला, सेल फोनचा वापर करता येईल आणि हा प्रॉब्लेम सोडवता येईल. आणि मग त्यापुढे नियमांची यादी, त्यावर कॉन्ट्रॅक्टरने प्रतिक्रिया देणं आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यावर सोल्युशन देणं, ही प्रक्रिया सुरू झाली. दुपारी 12:45 चहा बिस्किट आली होती. माझं लक्ष चंदनकडे गेलं. मी त्याला उत्सुकतेने विचारलं, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून आलात का? नाही. ही युक्ती चांगली होती. एका शब्दाचं उत्तर. पुढे काही संवाद नाही. प्रोजेक्टची चर्चा पुढे चालू राहिली. रेखा बँकेच्या प्रोजेक्टमध्ये इतकी गुरफटली होती की ती सतत बँकेचा उल्लेख करत होती. बँकेने हे करावं, बँकेने ते द्यावं असं आम्हाला सांगत होती. आम्ही तिला नम्रपणे सुचवलं की ही आमची बँक नसून इन्शुरन्स कंपनी आहे. पण यापलीकडे फारसं काही गमतीशीर असं मीटिंगमध्ये नव्हतं. 7व्या प्रयत्नानंतर मात्र तिने आमचा मुद्दा अचूक पकडला. ती म्हणाली, इन्शुरन्स कंपनीने. ती परत बँक म्हणेल अशा अपेक्षेत असलेला प्रशांत तिला दुरुस्त करण्यासाठी पटकन म्हणाला, इन्शुरन्स कंपनी नव्हे, बँक. आणि मीटिंगमध्ये एकच आशा पिकला. काय म्हणतात ना, एखादी खोटी गोष्ट जर परत परत सांगितली तर शेवटी तेच सत्य असं वाटायला लागतं. चंदनच्या चेहऱ्यावरही थोडंसं हास्य उमटलं. प्रशांत ओशाळला. त्याने पटकन स्वतःला सुधारलं. इन्शुरन्स कंपनीने. कॉन्ट्रॅक्टर प्रशांत फोन घ्यायला खिडकीकडे गेला असताना न राहवून मी चंदनला विचारलं, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरकडून आलात का? नाही. त्याचं परत एका शब्दात उत्तर. पुढे संवाद काय नाही. दुपारी 1:15 चर्चा वेगानं पुढे चालू होती. एक एक मुद्दा आणि त्यावरचा सोल्युशन किंवा इलाज पुढे येत होतं. अचानक माझं लक्ष चंदनकडे गेलं आणि मला अचानक वाटलं की हा कदाचित कमर्शियल कॉम्प्लेक्सचा प्रतिनिधी असेल, त्यांच्या प्रॉपर्टी डिपार्टमेंटमध्ये काम करणारा. आता मी दुसऱ्या मार्गाने संवाद सुरू केला. तुमचं नाव चंदन नाही का? नाही, माझं नाव अरविंद आहे. चंदन हे फक्त बॅचवरचं नाव. अच्छा, तुम्ही कॉम्प्लेक्सच्या ऑफिसमध्ये आहात का? नाही. एका शब्दात उत्तर देऊन संभाषण थांबवायचं ही जणू त्याला जमलेली एक कला होती किंवा त्याची ती खासियत होती, काही म्हणा. काय आहे की एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं असं आपण ठरवलं ना की आपलं लक्ष सारखं तिथेच जातं. तसंच माझंही झालं. चंदन किंवा अरविंद हा जो कोणी आहे तो चोर वगैरे तर नसेल ना? पण मग इतक्या उघड टाईल्सवर बसायचं काय कारण? हां, कदाचित तो सप्लायर असावा आणि आमची मीटिंग संपायची आणि कॉन्ट्रॅक्टरची भेट घ्यायची वाट बघत असावा. काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारलं, हल्ली डिलिव्हरी पटकन मिळते का हो टाईल्सची? काय भाव आहे सध्या पुण्यात? साहेब, मी टाईलवाला नाही. मी एक सामान्य मनुष्य आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आम आदमी पार्टीशी संबंधित आहात का? भूषणने विचारलं. त्या व्यक्तीला एखाद्या चौकटीत बसवावं अशी आमची सर्वांची इच्छा होती. एखाद्या वास्तूचे, वस्तूचे किंवा मनुष्याचे सुद्धा संदर्भ कळले ना तरच आपण स्वस्थपणे बसू शकतो. चंदन पुढे सांगत होता, अहो पुण्याला दुपारी बाहेर 1 वाजता रस्त्यावर फार उन्हं असतात. शक्यतोवर मी अशा वेळेस सावलीतच बसतो. इथे तुमची मीटिंग चालू होती, म्हटलं चला काही शिकायला मिळेल. तेवढीच ज्ञानात भर. इथे मीटिंग आहे हे मात्र मला माहीत नव्हतं. शिवाय मला मीटिंग अटेंड करायला की नाही आवडतं.
कारण चित्रपट माझं मनोरंजन करू शकत नाहीत, नाटकं मला परवडत नाहीत. मला जमतं ते फक्त हे असले रियालिटी शो किंवा मीटिंग्स. आमच्या मीटिंगला तो चक्क रियालिटी शो म्हणत होता. मला असं वाटत होतं की मी एका चांगल्या आणि रचनात्मक प्रोजेक्टमध्ये भाग घेतोय. रंगीला चित्रपटातला दिग्दर्शक नाही का, गर्दीतल्या सामान्य माणसाला विचारतो, बसऐवजी रिक्षा घेऊन चांगला चित्रपट कसा होणार? ते ऐकत असणारा तो सामान्य मनुष्य दिग्दर्शकाशी बोलत नाही, पण हावभावातून त्याला सहानुभूती दाखवतो. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हे असं एक दोनदा घडल्यानंतर दिग्दर्शकालाही त्याचा राग येतो. तो प्रोडक्शनच्या माणसांना सांगतो, हा कोण आहे, मला नजरेसमोर सुद्धा नकोय, याला इथून ताबडतोब बाहेर काढा, शूटिंगमध्ये अशा लोकांची काही गरज नाही आहे. आमच्या प्रोजेक्ट साईटवर हळूहळू मला जरी या चंदन किंवा अरविंदचं अस्तित्व आवडू लागलं असलं, तरी आता मात्र आमच्या मीटिंगमध्ये सहभागी असलेल्या कोणालाच तो तिथे नको होता. आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर आणि माझ्या कंपनीचे अन्य अधिकारी, कुणाला म्हणजे कुणालाही. त्यातल्या त्यात संयमाने बोलत होतो तो मीच. तुमचं नाव अरविंद नक्कीच नसणार. तुमचं खरं नाव काय? माझं खरं नाव आहे मनीष. आता हे काय तिसरंच? तुमच्याकडे आय कार्ड आहे का? हो हो. स्वतःचे खिसे तपासून बॅग ढुंडाळून त्याला काही मिळत नव्हतं. मी अशा कित्येक मीटिंग्सना उपस्थित राहिलोय, पण साहेब अशा प्रकारे मला कोणी हटकलं नाही हो. खरं तर माझी कोणी दखलच घेत नाही आणि मला प्रश्नोत्तर तर कुणीच करत नाही. प्रत्येकजण आपापल्या उद्योगात एवढा व्यस्त असतो की आमच्यासारख्या माणसांकडे त्यांचं लक्षच नसतं. पण तुमच्यासारखे काही लोक त्याला अपवाद असतात, जे डिटेलिंगकडे लक्ष देतात. काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे सैतान हा डिटेल्समध्ये दडलेला असतो. ठीक आहे, तुमचा आग्रह असेल तर मी तुम्हाला माझं खरं नाव सांगतो. बाकी सामान्य माणसाकडे सांगण्यासारखं नाव कुठे असतं म्हणा. हा काय स्वतःला तत्त्वज्ञ वगैरे समजतो की काय? असा विचार मी करत असताना त्याने स्वतःच्या बॅगेतून शोधून एक पाकिट काढलं. त्यात एक मेडिक्लेम इन्शुरन्सची पॉलिसी होती. प्रीमियम होता 2000च्या आसपास आणि आमच्या कंपनीने दिलेलं एक आय कार्डसुद्धा. अच्छा, म्हणजे तो आमच्या कंपनीचा कस्टमर होता, त्याच ऑफिसचा, जे आता या नवीन कॉम्प्लेक्समध्ये येणार होतं. नाव तो शेवटी म्हणाला होता तेच मनीष. ते नाव त्या पॉलिसीवर होतं. बाकी नावात काय असतं म्हणा, आपण फक्त असतो आणि जगतो बस. मीही हळूहळू तत्त्वज्ञानाच्या भूमिकेत शिरू लागलो होतो. पण मनीषला हाकलून लावायला म्हणून उठलेले आम्ही सर्वजण हे ऐकल्यानंतर एक पाऊल पाठी आलो. आम्ही सर्वजण या प्रोजेक्टशी, या कंपनीशी बांधील होतो, पण हे प्रोजेक्ट ज्याच्यासाठी चाललंय तो सामान्य मनुष्य आणि आमच्या कंपनीचा ग्राहक मनीष, त्याला आम्ही बाहेर कसे काय काढणार होतो? निदान आम्हाला कोणाला त्यावेळी तरी हे प्रशस्त वाटेना. कारण काही असलं ना तरी कस्टमर इज गॉड. ग्राहक हा देवासमान असतो हे आम्ही विसरू शकत नव्हतो. आम्ही लवकरच आमची मीटिंग सगळ्या मुद्द्यांवर उहापोह करून संपवली आणि त्या साईटवरून जायला निघालो. जाताना आम्ही कस्टमरचा किंवा त्या देवाचा निरोप घेतला. तुमचं ऑफिस ज्या ठिकाणी आधी होतं ती जागा अपुरी होती. आम्ही इथे नव्या आणि विस्तृत जागेत ऑफिस आणतोय. तुमचा अपमान करायचा हेतू नव्हता आमचा. चुकून काही वावगा शब्द तोंडातून गेला असेल तर माफ करा. नाही, माझीही चूक झाली. मी कोणाला तरी विश्वासात घ्यायला हवं होतं. उगाच रहस्यमय वातावरण निर्माण केलं मी. पण मी कस्टमर आहे हे पाहिल्यानंतर तुमच्या वागणुकीत जो बदल झाला त्याचं मला कौतुक वाटतंय. 2 पिढ्यापासून आमचं खानदान तुमच्या कंपनीचे कस्टमर आहोत आणि पुढेही राहू. हुश. मॅटर ताणलं गेलं होतं पण नशिबाने तुटलं नव्हतं. नशीब. कस्टमर मिळवणं कठीण असतं, पण आज मला कळलं होतं कस्टमर टिकवणं आणखीन जास्त कठीण असतं. नमस्कार.